हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 3 द सन अँड द सोलर सिस्टीम हा पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया लेसनला. लेट अस एक्सप्लोर. चला तर मग आपण ह्या लेसनमध्ये काय शिकणार आहोत? द सोलर सिस्टीम, आपली सोलर सिस्टीम कशी असते ते शिकणार आहोत. द सन, काय सूर्याबद्दल माहिती. द प्लॅनेट्स, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून हे आपले काय 8 प्लॅनेट्स आहेत. तर ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग लेसनला स्टार्ट करूया. इमॅजिन अ बिग नेबरहूड वेअर द सन अँड ऑल द प्लॅनेट लिव्ह. एक इमॅजिन करा की आपल्या शेजारीचं ना कोण तर सन आणि प्लॅनेट्स राहतात. दिस वॉज स्पेशल प्लेस इज कॉल्ड स्पेस. आणि ह्याच ना काय स्पेसला काय ह्याच जागेला काय म्हणलं जातं तर स्पेस म्हणलं जातं. इट हॅज प्लॅनेट्स, मून्स अँड मेनी मोर थिंग्स. आणि ह्या जागेत काय काय आहेत तर प्लॅनेट्स, मून्स अँड मेनी मोर थिंग्स आहेत. बरेच साऱ्या अशा गोष्टी आहेत. लेट अस एक्सप्लोर मोर अबाउट देम. चला तर मग त्याच्याबद्दल अजून एक माहिती घेऊया. फर्स्ट, द सोलर सिस्टीम. द सोलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द सन अँड द प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इट. सोलर सिस्टीममध्ये कोण कोण आहे तर सन आहे आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारे हे कोण आहेत प्लॅनेट्स आहेत. रिव्हॉल्व करतात ते त्याच्या भोवती अराउंड इट. द सन इज अ स्टार. सन हा प्लॅनेट नाही, सन हा काय आहे तर स्टार आहे. अ हॉट ग्लोईंग बॉल. तो कसा आहे तर गरम असा बॉल आहे एक प्रकारचा. ॲट द सेंटर ऑफ आवर सोलर सिस्टीम. आणि तो जो आपल्या सोलर सिस्टीम आहे त्याच्या मध्यभागी आहे, बरोबर सेंटरला. 8 planets, moon, dust particle and other heavenly bodies such as satellites and comets revolve around the sun. आणि हे जे 8 प्लॅनेट आहेत त्याच्याबरोबर मून, डस्ट पार्टिकल्स अँड अदर हॅव्हनली जी बॉडी आहेत आणि सॅटेलाईट आहेत त्याच्यामध्ये सच ॲज अ सॅटेलाईट म्हणजे सॅटेलाईटसारखे अदर हॅव्हनली बॉडी हे काय करतात ते तर सन भोवती फेरी मारतात ते भ्रमण करतात ते. द 8 प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम आर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. आणि आपले 8 प्लॅनेटची नावं काय आहेत ते या पद्धतीने. ईच प्लॅनेट हॅज इट्स युनिक फीचर. आणि प्रत्येक प्लॅनेटचं असं काही प्रत्येकाचं काय वेगळं असं फीचर आहे, वैशिष्ट्य आहे. मोस्ट ऑफ द सोलर सिस्टीम इज ॲन एम्प्टी स्पेस. काय तर बऱ्याच वेळा काय हे सोलर सिस्टीम ही कशी आहे एम्प्टी जागा आहे. इट इज लाईक अ ह्यूज प्लेग्राउंड अँड द प्लॅनेट्स, मून अँड अदर ऑब्जेक्ट आर लाईक टायनी टॉयज स्कॅटर्ड अराउंड. आणि असं समजा की आहे ना एक मोठं प्लेग्राउंड आहे आणि तिथं सगळे काय हे जे 8 प्लॅनेट आणि त्याचबरोबर त्यांचे मून आणि अदर ऑब्जेक्ट जे आहेत हे काय टायनी टॉयसारखे म्हणजे एखाद्या छोट्या खेळण्यासारखे काय करतात ते स्कॅटर्ड अराउंड त्याच्या भोवती फिरतात ते. चला तर मग खाली पिक्चर दिलेले आहे आपल्या सोलर सिस्टीमच्या. मिडलमध्ये कोण आहे तर सन आणि त्याच्या शेजारी मर्क्युरी, नंतर व्हीनस, नंतर अर्थ, नंतर मार्स, नंतर ज्युपिटर, नंतर सॅटर्न, नंतर युरेनस आणि नंतर नेपच्यून हे दिसत आहेत. चला तर मग नेक्स्ट पेजकडे अजून पाहूया. आवर सोलर सिस्टीम इज लाईक अ स्पेस फॅमिली अँड ईच मेंबर प्ले अ स्पेशल रोल. आपली ही जी सोलर सिस्टीम आहे ती एक स्पेस फॅमिली असल्यासारखी आहे, कारण तिथं आहे ना प्रत्येकजण आहे ना स्पेशल रोल आहे ना करत आहे. सो द नेक्स्ट टाईम यू लुक अप ॲट द स्काय थिंक अबाउट आवर अमेझिंग स्पेस नेबरहूड. आणि ज्यावेळेस तुम्ही आहे ना बाहेर पाहाल स्कायमध्ये त्यावेळेस एक आहे ना अमेझिंग तुम्हाला काय दिसेल आपला स्पेस दिसेल. इन द सोलर सिस्टीम द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ फिक्स पाथ कॉल्ड द ऑर्बिट. आता जे सोलर सिस्टीममध्ये जे आहे ना प्लॅनेट रिव्हॉल्व करतात ते रिव्हॉल्व म्हणजे काय सूर्याभोवती फिरतात ते कसे एका फिक्स
पाथने, पाथ म्हणजे काय, रस्ता, एका फिक्स आहे ना लाईनने ते फिरतात आहे, त्या लाईनला काय म्हणलं जातं तर ऑर्बिट. सम प्लॅनेट्स हॅव देअर मून्स ऑल्सो नोन ॲज नॅचरल सॅटेलाईट. आणि काही प्लॅनेट्सला आहे ना मून आहेत आणि त्या मूनला काय म्हणलं जातं तर नॅचरल सॅटेलाईट. द मून्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड देअर रेस्पेक्टिव्ह प्लॅनेट इन फिक्स ऑर्बिट. आणि मून जे आहेत ते काय त्यांचे रिस्पेक्टिव्ह जे जे काय प्लॅनेट आहेत त्याच्या भोवती ते काय करतात ते रिव्हॉल्व करतात ते. आणि त्याला पण तो पण कसा करतोय तर फिक्स ऑर्बिटमध्ये, फिक्स पाथमध्ये. Did you know earlier Pluto was considered the ninth planet of our solar system? खूप पूर्वी प्लुटो पण हा काय 9th प्लॅनेट म्हणून ओळखला जात होता आपल्या सोलर सिस्टीममधला. However, scientists have now found that Pluto is too small to be considered a planet. आणि आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोधून काढलं की प्लुटो हा खूपच म्हणजे खूपच छोटा आहे की जो प्लॅनेटमध्ये कन्सिडर नाही करू शकत, म्हणजे कन्सिडर होत नाही. इट इज इवन स्मॉलर दॅन अस मून. आणि तो एवढा बारीक आहे की जो अर्थचा जो मून आहे त्याच्याही पेक्षा छोटा आहे. इट इज नाव नोन ॲज अ ड्वार्फ प्लॅनेट. आणि म्हणूनच मग त्याला आता काय म्हणून ओळखलं जातं तर ड्वार्फ प्लॅनेट. ड्वार्फ म्हणजे काय, ठेंगणा. ओके, चला तर मग रॅपिड फायर हा नंतर पाहूया. नेक्स्ट पॉईंट पाहूया, द सन. द सन इज अ ब्राईट स्टार. सन कसा आहे, असा लख्ख प्रकाशित देणारा स्टार आहे. इट स्पिन्स ऑर रोटेट ऑन इट्स ओन ॲक्सिस. आणि तो कसा, तो पण फिरतोय पण तो स्पिन कसा होतोय तर स्वतः म्हणजे त्याच्या ॲक्सिसमध्ये. द सेंटर ऑफ द सन इज एक्स्ट्रीमली हॉट. आणि सनच्या मध्यभागी कसा आहे तो खूपच हॉट आहे. इट प्रोड्यूस अ ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी थ्रू द कंटिन्युअस एक्सप्लोजन दॅट हॅपन ऑन इट्स सरफेस. आणि तो एवढा आहे ना एनर्जी देणारा आहे ना हे आहे काय प्रोडक्ट आहे की ज्याच्यामुळे तर त्याच्या जो सरफेस आहे त्याच्यावरती नेहमी काय होतात, एक्सप्लोजन्स होत असतात. द सोलर सिस्टीम इज हेल्ड टुगेदर बाय द सन ग्रॅव्हिटेशनली पुल. द सन इज द ultimate source of heat and light in the solar system and the primary source of energy for life on earth. आणि काय तर सोलर सिस्टीममध्ये हा सन काय आहे तर अल्टिमेटली सोर्स आहे तो हीट आणि लाईटचा, पण त्याचबरोबर अर्थवरती तो प्रायमरी सोर्स समजला जातो कशाचा तर एनर्जीचा. सिन्स इट इज द क्लोजेस्ट स्टार टू द अर्थ इट ॲपियर बिगर अँड ब्रायटर दॅन द अदर स्टार. आणि तो अर्थपासून जवळ असल्यामुळे तो आपल्या इथे कसा दिसतो तर बिगर, मोठा दिसतो आणि ब्रायटर दिसतो. डिड यू नो द सन इज सो फार फ्रॉम द अर्थ दॅट सनलाईट टेक्स अबाउट 8 मिनिट टू रीच अस. आणि सूर्य आपल्यापासून एवढा लांब आहे की त्याचे जे रेज सनलाईट जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचायला किती मिनिट लागतात तर 8 मिनटं लागतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. माइंड जिम 1 हा परत पाहूया. द प्लॅनेट्स. देर आर 8 प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टीम. आपल्या सोलर सिस्टीममध्ये किती प्लॅनेट आहेत एकूण 8. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. टिक टू रिमेंबर प्लॅनेट्स. आणि ना ही काय ट्रिक आहे खाली दिलेली की जेणेकरून आपण ना 8 प्लॅनेट लक्षात ठेवू शकतो. काय बघूया. माय व्हेरी इफिशियंट मदर जस्ट सर्व अस नूडल्स. आता मायला काय आहे, पहिल्या एमला काय आहे तर मर्क्युरी, व्हेरीला व्ही ए म्हणून व्हीनस, आणि ईला इफिशियंटला ई आहे तो अर्थ, परत मदरला मार्स, आणि जस्टला ज्युपिटर, आणि सर्वला सॅटर्न, आणि असला युरेनस, आणि नूडल्सला नेपच्यून. चला आता मग नेक्स्ट पेजकडे वळूया. मर्क्युरी. मर्क्युरी इज द नियरेस्ट टू द सन.
मर्क्युरी हा सनपासून सगळ्यात जवळचा प्लॅनेट आहे. देअरफोर इट इज द इनरमोस्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. म्हणून तर ह्याला काय म्हणलं जातं तर इनरमोस्ट म्हणजे सूर्यापासूनचं सगळ्यात जवळचा प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. सम फीचर ऑफ दिस प्लॅनेट आर. चला तर मग त्याचे काही वैशिष्ट्ये पाहूया. इट इज 1/3 द साईज ऑफ अर्थ. तो अर्थच्या किती साईजने केवढा आहे तर 1/3 एवढा. इट हॅज अ रॉकी सरफेस अँड मेनी क्रिएचर. तर तिथे कसं आहे त्याचा सरफेस तर रॉकी म्हणजे दगडाळ हे आहे त्याचा सरफेस आणि क्रिएचर म्हणजे असे खड्डे खड्डे असलेले मोठे मोठे. इट इज ब्राऊन अँड ग्रे इन कलर. तो दिसायला कसा आहे तर ब्राऊन अँड ग्रे कलरचा आहे. इट डज नॉट हॅव एनी मून. त्याला स्वतःचा एकही मून नाही. इट इज द स्मॉलेस्ट प्लॅनेट अँड इट स्मॉलर दॅन द अर्थ्स मून. आणि हा पण काय सगळ्यात स्मॉल प्लॅनेट म्हणून ओळखला जातो आणि तो अर्थवरील जो मून आहे त्या मूनपेक्षाही छोटा आहे. इट कम्प्लीट्स 1 रिव्होल्यूशन अराउंड द सन इन 88 days. आणि त्याला सूर्याभोवती परिभ्रमण करायला किती दिवस लागतात तर 88 दिवस लागतात. लाईफ इज नॉट पॉसिबल ऑन मर्क्युरी बिकॉज द डे आर व्हेरी हॉट अँड द नाईट आर व्हेरी कोल्ड. आणि इथं काही लाईफ असू शकत नाही कारण आहे ना ह्याचा डे खूप हॉट असतो, खूप गरम असतो आणि नाईट ही खूप थंड असते. नेक्स्ट हे पाहूया प्लॅनेट व्हीनस. व्हीनस इज द सेकंड प्लॅनेट फ्रॉम द सन. व्हीनस हा सनपासूनचा कितवा नंबरचा प्लॅनेट आहे तर दुसऱ्या. इट इज द 6th लार्जेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. आणि हा सोलर सिस्टीममधला 6th लार्जेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. अँड इज स्लाइटली स्मॉलर दॅन अर्थ. आणि हा एकदम थोडा किंचित कमी असा काय अर्थपेक्षा छोटा प्लॅनेट आहे. देअरफोर इट इज अल्सो कॉल्ड द सिस्टर प्लॅनेट ऑफ द अर्थ. आणि म्हणूनच आहे ना ह्या व्हीनसला अर्थचा काय तर सिस्टर प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. सम फीचर ऑफ दिस प्लॅनेट आर. चला तर मग ह्या प्लॅनेटचे काही फीचर्स पाहूया. इट्स सरफेस इज ड्राय अँड डेझर्ट लाईक. आणि ह्याचं सरफेस कसं आहे पूर्ण ड्राय आहे जसं की डेझर्ट असतो तसं. इट हॅज मेनी लार्ज वोल्कॅनो टू. आणि त्याच्यावरती काय तर वोल्कॅनोसुद्धा आहेत. इट्स सरफेस इज मेड अप ऑफ रॉक्स अँड हार्ड सबस्टेन्स. ह्याचा सरफेस जो आहे तो कसा आहे तर रॉक्स आहेत मोठे मोठे दगड आणि हार्ड आहे कठीण आहे. इट इज द ब्राईटेस्ट नॅचरल ऑब्जेक्ट दॅट कॅन बी सीन फ्रॉम अर्थ ॲट नाईट. आणि तो इतका नॅचरली ब्राईटेस्ट आहे तो की तो आपल्या अर्थवरून सुद्धा आपल्याला रात्री दिसू शकतो. इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. आणि हा आपल्या प्लॅनेटमधला सोलर सिस्टीममधला सगळ्यात हॉटेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. इट डज नॉट हॅव एनी मून. ह्यालाही एकही मून नाही. इट कम्प्लीट्स 1 रिव्होल्यूशन अराउंड द सन इन 225 days. आणि ह्याला पण पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यासाठी किती दिवस लागतात तर 225 days लागतात. लाईफ इज नॉट पॉसिबल ऑन व्हीनस बिकॉज इट रिमेन व्हेरी हॉट ऑल द टाईम. आणि ह्याच्यावर पण लाईफ शक्य नाही कारण आहे ना हा पूर्ण काय ऑल टाईम जेवढे डे अँड नाईट तो सगळा कसा आहे त्याचा तर हॉट आहे. डिड यू नो व्हीनस इज also known as the morning star or the evening star as it is visible in the sky during sunrise or sunset. आणि व्हीनसला अजून एक नाव आहे काय तर पहिलं नाव काय तर सिस्टर प्लॅनेट ऑफ अर्थ आणि दुसरं आहे मॉर्निंग स्टार ऑर इव्हिनिंग स्टार म्हणून. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. अर्थ इज द 5th लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. अर्थ ही आपल्या सोलर सिस्टीममधली काय 5th लार्जेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं. अर्थ इज द 3rd प्लॅनेट फ्रॉम द सन.
अर्थ ही सनपासून कितवी नंबरची प्लॅनेट आहे तर तिसरा. इट इज अवर होम, हे आपलं घर आहे. सम फीचर ऑफ अवर प्लॅनेट आर, काही फीचर आहेत ते वाचूया आपण. इट इज नायदर टू कोल्ड नॉर टू हॉट, काय तर हा प्लॅनेट कसा आहे, जास्त थंडही नाही जास्त गरमही नाही. इट इज अ terrestrial planet, which means it is made up of rocks. 71% of the Earth's surface is covered with water and 29% with land. आपले जे अर्थ आहे ती 71% ही कशाने व्यापलेली आहे तर पाण्याने, आणि 29% ही लँडने. इट हॅज वन मून, आपल्या अर्थला किती मून आहे, एक मून आहे. द मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ, अर्थवरती नॅचरल सॅटेलाइट फक्त मून म्हणून ओळखला जातो. इट कम्प्लीट्स वन रिव्होल्यूशन अराउंड द सन इन अप्रॉक्सिमेटली 365 days. आता सनभोवती परिभ्रमण करण्यासाठी, एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी येणं अर्थला किती दिवस लागतात तर 365 days. Earth is the only planet that support life because air and water are present on its surface. अर्थ अशी एकच प्लॅनेट आहे की ज्याच्यावरती लाईफ आहे, म्हणजे जीवन आहे, का तर तिथे पाणी आणि हवा ही काय आहे त्याच्या सरफेसवरती आहे. ड्यू टू द प्रेझन्स ऑफ लार्ज बॉडीज ऑफ वॉटर, इट इज ऑल्सो नोन ॲज द ब्ल्यू प्लॅनेट. ह्या प्लॅनेटवरती बरंच सारं पाणी प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे या अर्थला दुसरं नाव काय, ब्ल्यू प्लॅनेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मार्स इज द फोर्थ प्लॅनेट फ्रॉम द सन. इट इज हाफ द साईज ऑफ द अर्थ. मार्स हे काय चौथं प्लॅनेट आहे सनपासून, आणि तो साईजने कसा आहे तर अर्थच्या हाफ आहे. सम फीचर ऑफ द प्लॅनेट आर, चला तर मग ह्या प्लॅनेटचे काही फीचर पाहूया. इट इज अ व्हेरी कोल्ड प्लॅनेट सो वी कॅनॉट लिव्ह ऑन इट. हा प्लॅनेट सगळ्यात गार प्लॅनेट, कोल्ड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो, आणि त्याच्या सगळ्यात नाही पण व्हेरी कोल्ड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो, आणि त्यामुळे तिथं लाईफ नाही आहे. इट इज नोन फॉर ह्यूज डस्ट स्ट्रोम, आणि हा कसा आहे तर बराच सारा असं मोठं ह्यूज असे डस्ट स्ट्रोम आहे, तिथे धुळीचे वादळ आहे. इट हॅज ह्यूज क्रिएचर ऑन इट्स सरफेस, आणि त्याच्या वरच्या सरफेसवरती मोठमोठे काय आहेत तर क्रिएचर आहे. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. इट हॅज 2 मून्स, ह्याला किती मून्स आहेत तर 2. इट इज अ रेड इन अ कलर बिकॉज ऑन द प्रेझन्स ऑफ अ लार्ज क्वांटिटी ऑफ आयर्न रिच रेड सॉइल. दॅट इज वाय इट इज ऑल्सो नोन ॲज द रेड प्लॅनेट. आता ह्या मार्सला रेड प्लॅनेट म्हणून का ओळखलं जातं, का तर त्याच्या सरफेसवरती काय भरपूर प्रमाणात आयर्न आहे, रिच रेड सॉइल म्हणून ती ओळखली जाते. डिड यू नो मार्स इज अ प्लॅनेट विथ अ व्हेरी सिमिलर डे cycle to the earth. A day on Mars is about 24 hours 9 minutes and 35 seconds, which approximately 40 minutes longer than a day on earth. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ज्युपिटर. इट इज द 5th प्लॅनेट फ्रॉम द सन. हा कितवा प्लॅनेट आहे तर 5वा प्लॅनेट आहे. इट इज 11 टाइम बिगर दॅन अवर अर्थ, आणि हा अर्थच्या 11 पटीने मोठा आहे. सम फीचर ऑफ दिस प्लॅनेट आर, चला तर मग काही फीचर्स आहेत ते पाहूया. इट इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. हा आपल्या सोलर सिस्टीममधला सगळ्यात काय मोठा प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. इट लुक्स ऑरेंज, रेड, येलो, ब्राऊन अँड व्हाईट इन कलर. इट हॅज 49 मून्स, त्याला किती मून्स आहेत तर 49. इट कम्प्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द सन इन 12 years. त्याला सनभोवती रिव्होल्यूशन करण्यासाठी किती दिवस लागतंय तर 12 years लागतात. इट इज अ गॅस जायंट विच मीन ऑलमोस्ट ऑल ऑफ
इट इज मेड अप ऑफ गॅसेस. ह्याला काय म्हणून ओळखलं जातं तर गॅस जाईंट म्हणून ओळखलं जातं. का तर त्याच्या काय तो कशाने बनलेला आहे तर गॅसेसने. देअरफॉर देअर इज नो सरफेस टू स्टँड ऑन. आणि म्हणूनच ह्याच्या सरफेसवरती उभा राहू शकत नाही आपण. Like Mars, Jupiter is also a very cold planet. Hence life is not possible on it. आणि जसं की मार्स आणि ज्युपिटर हे दोन्ही अशा आहेत की ते प्लॅनेट काय कोल्ड आहेत, त्यामुळे तिथे लाईफ नाही आहे. Saturn is the sixth planet from the Sun. It is approximately 9 times bigger than the Earth. ही कितवा प्लॅनेट आहे सॅटर्न तर सहावा प्लॅनेट आहे आणि तो किती ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे तो अर्थच्या किती 9 टाइम बिगर आहे. सम फीचर ऑफ दिस प्लॅनेट आर. चला तर मग ह्याचे काही फीचर्स आहेत ते पाहूया. इट इज द सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममध्ये हा प्लॅनेट सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. इट इज अ व्हेरी कोल्ड प्लॅनेट. हा काय तर व्हेरी कोल्ड प्लॅनेट म्हणून पण ओळखला जातो. इट्स सरफेस हॅज गोल्डन ब्राऊन व्हाईट रेड अँड येलो बँड्स. आणि ह्याचा सरफेस कसा आहे तर गोल्डन ब्राऊन व्हाईट रेड अँड येलो बँड्स आहेत. ओके. इट हॅज अबाउट 62 मून्स. इट टेक्स 29.5 years to complete one revolution around the sun. It is a unique planet with several hundred rings around it made up of tiny rocks and pieces of ice. त्याच्याभोवती जी रिंग फिरते ती रिंग कशाची बनलेली आहे तर टायनी रॉक्सची आणि पीसेस ऑफ आईसची. आउट ऑफ विच 7 आर मेजर. आणि त्यापैकी काय 7 हे कसे तर खूप मोठे आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज रिंग प्लॅनेट. म्हणूनच ह्या प्लॅनेटला काय म्हणून ओळखलं जातं तर रिंग प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं. डिड यू नो सॅटर्न इज ऑल्सो नोन ॲज अ गॅस जाईंट. गॅलिली वॉज द फर्स्ट पर्सन टू डिस्कवर द रिंग अराउंड सॅटर्न. आणि गॅलिली हे फर्स्ट पर्सन होते की ज्यांनी सॅटर्न भोवती रिंग आहे हे शोधून काढलं होतं. बट ही कुड नॉट टॉक अबाउट देअर ट्रू नेचर. आणि त्यांनी हे काय कोणाला सांगितलं नाही. क्रिस्टन ह्युजेन्स वॉज द फर्स्ट पर्सन टू डिस्क्राईब देम ॲज अ डिस्क सराउंडिंग सॅटर्न. आणि मग कुणी शोध लावला तर क्रिस्टन ह्युजेन्स यांनी जे फर्स्ट पर्सन आहेत की त्यांनी डिस्क्राईब केलं की सॅटर्न भोवती एक काय आहे रिंग आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. रॅपिड फायर 2 हा नंतर मी एक्सप्लेन करेन, त्याचा वेगळा असा व्हिडिओ बनवेन. आता आपण नेक्स्ट प्लॅनेटकडे वळूया. युरेनस. इट इज द 7th प्लॅनेट ऑफ अवर सोलर सिस्टीम. हा आपल्या सोलर सिस्टीममधला कितवा प्लॅनेट आहे तर 7वा प्लॅनेट आहे. इट इज 4 टाइम बिगर दॅन द अर्थ. आणि हा काय अर्थपेक्षा किती पटीने 4 टाइम मोठा आहे. सम फीचर ऑफ दिस प्लॅनेट आर. इट इज द कोल्डेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम अँड इट कवर्ड विथ आईस. हा आपल्या प्लॅनेटमधला कोल्डेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. आणि तिथे काय सगळं तो कशाने कवर आहे तर आईसने कवर आहे. इट इज द 3rd बिगेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. आणि हा आपल्या सोलर सिस्टीममधला 3rd बिगेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. इट हॅज 13 रिंग्स अराउंड इट. त्याच्या भोवती किती 13 रिंग्स आहेत. इट इज ग्रीनिश ब्ल्यू इन कलर. तो कलरने कसा आहे तर ग्रीनिश अँड ब्ल्यू कलरचा आहे. इट हॅज 27 मून्स. त्याला स्वतःचे किती मून्स आहेत तर 27. इट कम्प्लीट्स 1 रिव्होल्यूशन अराउंड द सन इन 84 years. आणि ह्याला सन भोवती रिव्होल्यूशन करायला किती इयर्स लागतात आहे तर 84 years. चला तर मग लास्ट प्लॅनेट पाहूया. नेपच्यून. इट इज द 8th प्लॅनेट फ्रॉम द सन. इट इज ऑलमोस्ट द सेम साईज ॲज
युरेनस. हेन्स बोथ दिस प्लॅनेट आर कॉल्ड ट्विन प्लॅनेट. आणि त्या दोघांची साईज बऱ्यापैकी सारखी असल्यामुळे या दोन्ही प्लॅनेटला काय म्हणून ओळखलं जातं, तर ट्विन प्लॅनेट म्हणून. आता ह्याचे काही फीचर्स आहेत ते वाचूया. इट इज द फार्टेस्ट प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि हा सगळ्यात लांब प्लॅनेट म्हणून ओळखला जातो सनपासून. इट इज ग्रीन ब्ल्यू इन कलर. तो दिसायला कसा आहे, तर ग्रीन ब्ल्यू कलरचा आहे. इट हॅज 14 मून्स. त्याला किती मून्स आहेत, 14. इट कम्प्लीट्स वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन इन अप्रॉक्सिमेटली 164 इयर्स. आणि त्याला सनभोवती एक रिव्हॉल्युशन घेण्यासाठी किती इयर्स लागतात ते, तर अप्रॉक्सिमेटली 164 इयर्स लागतात ते. युरेनस अँड नेपच्यून आर कॉल्ड आईस जायंट बिकॉज दे आर एक्स्ट्रीमली कोल्ड अँड हॅव आईस ऑन देम. आणि युरेनियस आणि नेपच्यून यांना आईस जायंट म्हणून पण ओळखलं जातं. का, तर त्याचं काय भरपूर असं कोल्ड असतं तिथे आणि आईस पण असते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो अ पर्सन हू ट्रॅव्हल इन टू स्पेस इज कॉल्ड ॲन ॲस्ट्रॉनॉट. आणि जो आहे ना स्पेसमध्ये प्रवास करतो त्या पर्सनला काय म्हणलं जातं, तर ॲस्ट्रॉनॉट म्हणलं जातं. सायंटिस्ट हू ऑब्झर्व अँड स्टडी प्लॅनेट स्टार्स अँड अदर हेव्हनली बॉडीज इन द स्काय आर कॉल्ड ॲस्ट्रोनॉमर्स. काय, तर जे सायंटिस्ट आहेत, की सायंटिस्ट आपले बरेच हे असतात, त्यापैकी जे असे सायंटिस्ट की जे प्लॅनेट, स्टार्स आणि अदर हेव्हनली बॉडीजचा अभ्यास करतात त्यांना काय म्हणलं जातं, तर ॲस्ट्रोनॉमर्स म्हणलं जातं. ओके, माइंड जिम 2 हा आपण परत करूया. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.